माझ्या बीड दौऱ्यानंतर परळीतील शिवाजी चौकात काही लोकांनी माझा पुतळा जाळल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती मला मिळाली. त्यानुसार याबाबत शहानिशा करण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी मी फोनवर चर्चा केली. त्यावेळी कोणत्याही अनुचित प्रकाराला त्या थारा देणार नाही असं सांगत संबंधित घटनेतील फुटेज मागून ते कार्यकर्ते आपले नसल्याचं सांगितलं. अशा लोकांकडे दुर्लक्ष करून शिवसैनिकांनी राज्याचं हिताचे प्रश्न हाताळणं गरजेचं असल्याचं मत शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविना सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय. त्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडाडून विरोध केलाय. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, कारण जनता बिनचेहऱ्याची मविया स्वीकारणार नाही अशी भीती त्यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं आहे. पुण्यातील गौण खनिज भरारी पथक प्रमुख महिला तहसीलदार ज्योती देवरे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पीएने मोबाईलवर कॉल करून छळ केला असा आरोप होतोय. पीए आणि देवरेंमधील संवादाचा एक ऑडिओ व्हायरल झालाय. त्यात त्यांच्या विरुद्ध विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना लावल्यानंतर त्यांच्याशी रामटेके नामक पीएने वारंवार संपर्क साधला. त्यामुळे त्या वैतागून तुम्ही त्रास देत आहात म्हणूनच मी राजीनामा दिल्याचं सांगेन असं म्हणत आहेत. दरम्यान त्या महिलेचा आरोप खोटा असल्याचं आमदार दानवे यांनी सांगितलंय. अथर एनर्जी कंपनी संभाजीनगरच्या ऑरिकमधील बिडकीन औद्योगिक वसाहतीत 2000 कोटी रुपयांचा इलेक्ट्रिक स्कूटर प्रकल्प उभारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली आहे. या प्रकल्पामुळे 4000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी पॅक्स निर्मिती करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. दरम्यान फडणवीस यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे. अथर एनर्जीचे सहसंस्थापक स्वप्नील जैन यांच्याशी नुकतीच भेट झाली. कंपनीचा तिसरा ईव्ही स्कूटर प्रकल्प संभाजीनगरात उभारणार असल्याची माहिती जैन यांनी दिल्याचं फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. तत्पूर्वी विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार टाकला गेला. त्यानंतर सरकारच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाची भूमिका स्पष्ट केली आहे. तर लोकसभेतील विजयामुळे विरोधक छाती फुगवून मीडियासमोर आलेत. पण हा आनंद फार काळ टिकणार नाही, हा क्षणिक आनंद त्यांना घेऊ द्या असा हल्लाबोल शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.